महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका शाई फेकीनं खळबळ उडवून दिलेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी शाई फेक केली। मात्र या घटनेला आता खुनाच्या प्रयत्नाचा आणि पिस्तुलाचा गंभीर वळण मिळाल्यानं राजकीय वातावरण तापलंय। दुसरीकडे नाशिकच्या त्या वादग्रस्त आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची पाळमुळं ही थेट छत्रपती संभाजीनगर पर्यंत जाऊन पोहोचली आहे। संशयित आरोपी निदा खानची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू असतानाच तिला मदत करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाचे अश्लील व्हिडिओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली। तर देशाच्या राजकारणामध्ये आज दोन मोठे भूकंप झाले। एकीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव करून सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली, तर दुसरीकडे साऊथचे सुपरस्टार विजय आता तमिळनाडूचा नवे थलपती म्हणजेच मुख्यमंत्री बनण्यासाठी सज्ज झालेले आहेत। घटनात्मक पेच सोडवत विजय यांनी सत्ता स्थापनेचा दावा ठोकला आणि चिंतेची एक बातमी म्हणजे जगाच्या कोपऱ्यातून, कारण दक्षिण अटलांटिकमध्ये एका क्रूजवर हंता व्हायरसचा विळखा पडलेला असून त्या जहाजावर भारतीय प्रवासी असल्यानं देशाची चिंता वाढली आहे। यासह इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती आज शाई फेक करण्यात आलेली असून या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली। कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांनी लवांडे यांच्यावर ही शाई फेक केली। बरं, विशेष म्हणजे या केवळ शाई फेकीच्या घटनेनंतर लवांडे यांनी थेट आपल्या जीवावर बेतल्याचा आणि खुनाचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। आळंदी मातोबाची इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते, सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं। माझी गाडी अडवून मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या ओतल्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते। ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते। त्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले। मी त्या सर्वांचा निषेध करतो। संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी। बरं, या वादाची ठिणगी नेमकी पडली कुठे? तर काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायामध्ये काही घुसखोर शिरल्याचा दावा करत 20 नावांची यादी जाहीर केली। या यादीमध्ये संग्राम भंडारे यांच्या नावाचाही समावेश होता अशी माहिती समोर येते आणि याच मुद्द्यावरून वारकरी संप्रदायातून संताप व्यक्त होत होता आणि या शाई फेकीचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला असून त्यामध्ये संग्राम भंडारे हे लवांडे यांना इशारा देताना स्पष्टपणे दिसतात। दुसरीकडे संग्राम भंडारे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत असताना म्हटलेलं आहे की लवांडे वारंवार वारकरी संप्रदायावर टीका करत होते आणि त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचललंय। लवांडे यांनी केलेले पिस्तुलाचे आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले। विकास लवांडेच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही त्याच्यावर काळी शाई ओतली। बाकी तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तूल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तूल लावावं। त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय। मऊ मेना उन्हे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू आयसे। आम्ही चांगल्याला चांगले, वाईटाला वाईट, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि ज्ञानोबा तुकोबांचे वारकरी आहे, म्हणून आम्ही काळी शाई ओतून त्याचा आज जाहीर निषेध केलाय। दरम्यान या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी मोठी कारवाई करत संग्राम भंडारेंसह 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचे पडसाद आता राजकीय वर्तुळातूनही उमटायला सुरुवात झाली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या शाई फेकीचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। मला असं वाटतं कोणावर काही शाई फेकणं वगैरे जे आहे नाही थांबलं पाहिजे, कारण कधी जर ते डोळ्यात गेलं आणि ते केमिकल जर खराब काय असेल त्या शाईमधलं, तर डोळेसुद्धा जाण्याची भीती जी आहे डॉक्टर सांगत असतात। पण एक आहे की आपण सुद्धा बोलत असताना वारकरी संप्रदाय जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळी विचाराची माणसं असतात। ते तुमच्या मीडियामध्ये असतात, ते राजकारणात असतात,
प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. विकास लवांडे गेले अनेक दिवस आपण जर बघितलं असेल तर वारकरी संप्रदायामध्ये जी काही लोकांनी म्हणजे खरं तर मनुवादी लोकांनी जी घुसखोरी केली आहे त्याच्या विरोधात बोलत होते. जे हे खरे प्रामाणिक संतांचे विचार घेऊन जाणारे वारकरी संप्रदायाचे हबप आणि सगळे महाराज आहेत, कधी चिडलेले, रागवलेले, कधी बंदूक घेऊन गेलेले कधी आपण बघितलं आहे का? मग अशा बोंधूबाबाला जर आपण स्वीकारत असू, त्याला मोठं करत असू, तर ह्याली कुठेतरी संतांचे विचार हे पायाखाली तोडवले जातात असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हा जो बोंधू म्हणतो ना आमचे गुरुवर्य या गुरुवर्यांनी आळंदीमध्ये आणि नागपूरमध्ये एक अशी शाळा घातली जिथं बहुजन समाजाच्या मुलांना एंट्री नाही. त्यामुळे हा जो कोणी बोंधू काय नाव भंडारी जर बहुजन समाजाचा असेल स्वतःच्या पोराला टाकून बघ त्या शाळेमध्ये. कशामुळे झाले मला माहिती नाही, पण असं आहे की एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे. आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे. विकास लवंडे हे योग्य भूमिका मांडतायत, कारण आज वारकऱ्यांच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीचं लांगुल चालन करणारे अनेक वारकरी घुसलेले आहेत. वारकरी धर्म काय सांगतो? राजकीय पक्षाचा प्रचार सांगतो? प्रतिगामी विचाराचे हे सत्यता शरद पवार साहेबांनी मांडलेली आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो कोणी लवंड्यावर शाही फेकली असेल हे केलं त्याच्यावर सुद्धा कारवाई केली. विचारांना सामना करा ना. वारकरी विचार असं शाही फेकवायचं सांगतो का? वारकरी विचार हा सहिष्णुतेचा आहे. संत तुकारामाचा असेल, संत ज्ञानेश्वर असेल, नामदेव महाराजांचा असेल. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीने शाही फेकण्याने काही विकास लवांडेंची भाषा किंवा भूमिका बदल होईल असं मला नाही वाटत. तर मंत्री नितेश राणे आणि भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या कृतीचं समर्थन केलेलं आहे. कारण का त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांड्यांनी आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहे. संग्राम बापूंनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्या प्रतिक्रियेचं मी समर्थन करतोय. पुणे सीपी यांना विनंती करतोय की मी आता मीडियामध्ये बघतोय की त्यांनी रिव्हॉल्वर वापरलं, आर्म ऍक्ट लागू करा, हे चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट हे सगळे राष्ट्रवादीवाले देत आहेत. प्रत्यक्षात या सगळ्या प्रकरणाची शहनिशा करूनच त्यांनी पुढची योग्य पावलं उचलावीत. चुकीच्या पद्धतीचा कोणताही गुन्हा हबप संग्राम बापू महाराज यांच्यावरती नोंद करण्यात येऊ नये. आणि आता संग्राम बापू महाराजांच्या पाठीमागं तमाम हिंदू समाज ताकदीनं उभा आहे. हा व्यक्ती सातत्याने वारकरी संप्रदायातले जे पूज्य आणि महनीय संत आहेत, ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी टिकवून ठेवला, अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर म्हणून संबोधत होता. ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपवर्ग केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे. आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.